नमस्कार, मी रोहित. आटपाट चर्चाच्या या दुसऱ्या एपिसोडमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. काल आपण एंटरटेनमेंट इंडस्ट्रीबद्दल चर्चा केली. आज आपण SME म्हणजे स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस या सेक्टरबद्दल चर्चा करणार आहोत. कारण तुम्हाला जसं माहिती आहे की SME ही भारताच्या GDPमध्ये प्रचंड प्रमाणात हातभार लावतात. तसंच एम्प्लॉयमेंट जनरेशन बाबतीमध्ये SME ही सेक्टर ऑलवेज एक खूप जास्त एम्प्लॉयमेंट जनरेट करतात. तर हे सेक्टर कोरोनानंतर त्याचा काय इम्पॅक्ट होणार आहे, त्या सेक्टरवरती काय संधी उपलब्ध होणार आहेत, ह्याबद्दल आज आपण या एपिसोडमध्ये चर्चा करणार आहोत. चर्चा करायला आपल्यासोबत अशी एक व्यक्ती आहे जे कंपनी सेक्रेटरी सर्कलमध्ये ते नाव घेतलं की ते खूप मोठं नाव आहे त्या सर्कलमधलं. असेच मकरंद लेले सर, ते ICSI जी त्यांची कंपनी सेक्रेटरींची ऑर्गनायझेशन आहे त्याचे ते चेअरमनही होते. आणि SME बद्दल पर्टिक्युलरली सांगायचं तर SME चेंबर ऑफ कॉमर्स जी कमिटी आहे दिल्लीला, त्या दिल्लीमधील ते वन ऑफ द बोर्ड ऑफ डिरेक्टर्सही आहेत. तर अशा व्यक्तीकडनं SME बद्दल आपल्याला जाणून घ्यायला सगळ्यांनाच आवडेल. मकरंद सर, मी तुमचं स्वागत करतो आटपाट चर्चाच्या या दुसऱ्या एपिसोडमध्ये. नमस्कार. नमस्कार रोहित. सर, जसं तुम्हाला माहिती आहे की कोरोनाचा काळ हा स्मॉल अँड मीडियम इंडस्ट्रीज करता खूप डिफिकल्ट आहे. तर कुठली इंडस्ट्री म्हणजे SME मधली कुठली पर्टिक्युलर अशी इंडस्ट्री आहे जी मोस्ट अफेक्टेड या कोरोनामुळे झाली आहे? ओके. आपण जर बघाल तर साधारण सुमारे 60 दिवस होतील आपण लॉकडाऊन कंडिशन मध्ये आहे आणि अचानकपणे आपल्याला लॉकडाऊन मध्ये जायला लागलं. त्याच्यानंतर सर्व बिझनेस आपले बंद झाले, मोठे असू देत, छोटे असू देत. आणि ह्याच्यामध्ये जी आपण सस्टेनिंग पॉवर जी म्हणतो ती मोठ्या बिझनेसकडे खूप चांगल्या प्रमाणात असते. जी छोट्या बिझनेस म्हणजे ज्याला आपण टिपिकली SME म्हणतो त्या SMEs कडे ही पॉवर खूप कमी असते. आणि 60 दिवस हा खूप मोठा पिरियड आहे. जर आपण बघितलं की जी बिलिंग सायकल आणि रिकव्हरी सायकल SME ची असते, जी सरकारला पण अपेक्षित आहे, ती 45 दिवसाची आहे. आणि ते 45 दिवस आता ऑलरेडी उलटून गेलेत. आणि त्याच्यामध्ये या SME ज्या आहेत म्हणजे सगळ्या SME म्हणा, स्टार्टअप म्हणा, यांना सगळ्यांना एक खूप मोठं करेक्शन आलेलं आहे. मी सेटबॅक हा शब्द मुद्दामून वापरणार नाही, मी करेक्शन हा शब्द वापरीन. इट्स अ इकॉनॉमिकल करेक्शन. आणि जसं आपण स्टॉक एक्सचेंज मध्ये बघतो, एखाद्या वेळेला स्टॉक एक्सचेंज स्मूथ चाललेलं असतं बरेच दिवस आणि एकदम ते आपटतं कुठल्या तरी कारणामुळे. आणि त्याच्यानंतर ते परत ग्रॅज्युअली वर जातं. तर आपण ह्या कर्व्हिंग प्रोसेस मध्ये आहे. फक्त ते आता U शेप मध्ये आहे का V शेप मध्ये आहे एवढं फक्त आपल्याला बघून घ्यायचंय. तर हे फक्त आपल्याला आता काळच सांगेल. पण आज मितीला आपण 60 दिवस लॉकडाऊन कंडिशन मध्ये आहे आणि त्यामुळे सर्व SME सेक्टर्स इफेक्ट झालेला आहे त्यांच्यावर. सर्वात महत्वाचा इफेक्ट आणि ज्या कुठल्या इंडस्ट्रीजचा इफेक्ट झालेला आहे अशा म्हणाल तर टुरिझम, नंतर हॉस्पिटॅलिटी ही क्षेत्रांमध्ये खूप इफेक्ट झालेला आहे आणि नजीकच्या काळामध्ये सुद्धा तो इम्पॅक्ट त्यांच्यावर तशीच राहायची शक्यता आहे. सर, जसं काही तुम्ही सांगितलं की काही इंडस्ट्रीज, ओव्हरऑल सगळ्याच इंडस्ट्रीजना इम्पॅक्ट झालाय, पण त्यातली जी तुम्ही 2 इंडस्ट्रीज घेतल्या त्यांना अजूनही इम्पॅक्ट अजून तो काही काळ राहणार आहे. पण अशा काही SMEs आहेत का की ज्यांना हे कोरोना नंतर एक ऍडव्हान्टेजेस मिळणार आहेत किंवा एक बिझनेस अपॉर्च्युनिटीज त्यांच्याकडे येणार आहेत? अशी कुठले SMEs मध्ये अशा कुठले सेक्टर्स आहेत? ओके. आपण जर बघितलं तर SME म्हणजे मुख्यतः कोविड पूर्वीचा जर काळ आपण बघितला तर इकॉनॉमी ही थोडीशी एका म्हणजे आपण म्हणतो तशी वीक लेवलवर होती थोडीशी. आणि आता आता ती अजूनच खाली गेली आहे. पण याचा अर्थ असा नाही की ग्रोथ थांबलेली आहे. तर ग्रोथ ही भारतामध्ये डेफिनेटली आहे. म्हणजे जर आज हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री जी सर्वात जास्त ज्याच्यावर इफेक्ट झालेली आहे, अफेक्ट झालेली आहे, किंवा टुरिझम इंडस्ट्री ज्याच्यावर अफेक्ट झालेली आहे, तर जस्ट 2 महिन्यापूर्वीचा काळ जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल की विमानतळावर ST स्टँड सारखी गर्दी असायची. हॉटेल्समध्ये शुक्रवार शनिवार जागा नसायची.
तर हे हे कशाचं इंडिकेशन होतं की हे ग्रोथचं इंडिकेशन होतं. त्याच्यानंतर जी पर्चेसिंग पॉवर होती ते वाढल्याचं, भारतामध्ये ओव्हरऑल पर्चेसिंग पॉवर वाढल्याचं इंडिकेशन होतं. तर ह्या 2 महिन्याचा डेफिनेटली इफेक्ट होणार आहे, 2-3 महिन्याच्या या कोविडचा. पण त्याच्यानंतर मला असं वाटत नाही की कुठली अशी स्पेसिफिक इंडस्ट्री असेल जी खूपच डाऊन जाईल आणि ज्याच्यामुळे काहीच चान्सेस राहणार नाहीत. पण या कोविडच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर ऍग्रिकल्चर सेक्टर, त्याच्यानंतर फूड डिस्ट्रीब्युशन म्हणजे ऑनलाईन ऑफलाईन फूड डिस्ट्रीब्युशन हे सेक्टर, त्याच्यानंतर मेडिसिन्स आणि त्याच्यानंतर हॉस्पिटल्स, त्याच्यानंतर सर्व्हिसेस लाईक आपण म्हणतो की लॅब टेस्टिंग आणि या ज्या सर्व्हिसेस आहेत, तर ह्या निश्चितच आज चालू आहेत. म्हणजे त्यांना प्रचंड काम करायला लागतंय आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा ह्या सर्व्हिसेस सस्टेनेबल राहतील. आणि फक्त इश्यूज थोडेसे मला असे वाटतात की जे स्टार्टअप्स आहेत त्या स्टार्टअप्सला एखाद्या वेळेला थोडासा इफेक्ट होऊ शकेल. कारण आज स्टार्टअप्स जे भारतामध्ये बनतायत, जे एखाद्या कन्सेप्टवर स्टार्टअप बनत असेल तर तो स्टार्टअप जो आहे तो एक व्हॅल्युएशन स्वतः डिटरमाइन करतो आणि त्या बेसिसवर पुढे जातो. त्याच्यामध्ये रिअलिस्टिक सिच्युएशन, रिअलिस्टिक इम्पॅक्ट हा थोडासा कमी असतो. तर अशा स्टार्टअप्सना परत शून्यापासून सुरुवात करून पुढे जायला लागेल. पण ओव्हरऑल मला असं वाटतं की थोडीशी खडतर परिस्थिती आहे, पण एवढं काही चिंता करण्याचं कारण नाही. सर, जसं तुम्ही म्हणालात की चिंता ज्या करण्याचं कसं कारण नाही, तर मला एवढं विचारायचं, कोरोना नंतरचा जो काळ येणार आहे त्याच्यामध्ये आता आपण जशा बातम्या ऐकतोय की अनेक लोकांनी आपले स्टाफला कमी केलंय किंवा सॅलरीजचे प्रॉब्लेम चालू होत आहेत, तर बिझनेस करण्याची स्टाईल बदलेल का? म्हणजे स्टाईल इन द सेन्स मी म्हणतोय की बिझनेस त्याच पद्धतीने ते करत राहतील, पण मीटिंग्स जसं आता आपण इंटरव्ह्यू करतोय झूम वरती होत आहेत किंवा ऍडव्हर्टायझिंगचं एक सिस्टीम बदलेल. म्हणजे मार्केटिंगच्या साईडने मी तुम्हाला विचारतोय की नक्की त्याच्यात काही बदल होण्याचे तुम्हाला असं दिसतंय की बदल होऊ शकतात त्याच्यात? बदल डेफिनेटली होणार आहेत. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जर आपण सोडलं तर त्याच्या व्यतिरिक्त जी हॉस्पिटॅलिटी किंवा सर्व्हिस सेक्टर आहेत यांना एक नवीन रिअलायझेशन झालेलं आहे की आपण घरात बसून काम, पहिले 15 दिवस घरात बसून आपण काम केलं जे आउट ऑफ कंपल्शन केलं, त्याच्यानंतर वी हॅव स्टार्टेड एन्जॉईंग द वर्क. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याचे बेनिफिट्स लक्षात यायला लागले की घरात बसून काम केल्यानंतर वेळ वाचतो, ट्रॅव्हलिंग करायला लागत नाही, कॉस्ट रिडक्शन होतं, या सगळ्या गोष्टींचे ऍडव्हान्टेज आणि तेवढीच इफेक्टिव्हली आपण सर्व्हिसेस देऊ शकतो. कारण आज आपल्याकडे टेक्नॉलॉजी ही इतक्या चांगल्या प्रमाणावर अवेलेबल आहे. तर या लॉकडाऊनने आपल्याला काय शिकवलं की टेक्नॉलॉजी बिझनेससाठी इफेक्टिव्हली कशी वापरायची हे आपण आज नाही तर आपण असा इंटरव्ह्यू कधीच केला नसता. किंवा आज तुम्ही लोक जे काय इलेक्ट्रॉनिक मीडियावर चालवता ते तुम्ही वेगळ्या पद्धतीने चालवलं असतं. तर ही नवीन रिअलायझेशन डेफिनेटली झालेलं आहे. आणि आज आपलं जे यंग पॉप्युलेशन आहे ते यंग पॉप्युलेशनला हे पिकअप करायला 10 किंवा 15 मिनिटं लागतात या सगळी स्ट्रॅटेजी पिकअप करायला. तर ही स्ट्रॅटेजी डेफिनेटली वर्कआउट होणार आहे. फक्त थोडासा इश्यू जो आहे की ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर हा इश्यू आहे. पण माझ्या हिशोबाने हा इश्यू थोडे दिवसातच निघून जाईल. तर बेसिकली ऑफिसमध्ये जाणे आणि त्याच्यासाठी ट्रॅव्हल करणे आणि मीटिंगसाठी ट्रॅव्हल करणे ह्याच्यामध्ये माझ्या हिशोबाने पोस्ट कोविड खूप ड्रामॅटिकल चेंजेस होतील. म्हणजे लोक पूर्वी मीटिंग करण्यासाठी उत्सुक असायचे, फिजिकल मीटिंग, आता ते तेवढे उत्सुक नसतील आणि ते म्हणतील की चल आपल्याला काय 5 मिनिटात बोलायचं तर विल हॅव अ कॉन्फरन्स कॉल अँड क्लोज द मॅटर. तर त्यामुळे एक इफिशियन्सी नवीन वेगळ्या पद्धतीची निर्माण होईल. त्याच्यानंतर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये कॉस्ट रिडक्शन, त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे पोल्युशन कंट्रोल. कारण आपण आपली गाडी किंवा आपल्या फॅसिलिटीज आपण रस्त्यावर आणल्या नाहीत, आपण स्वतः रस्त्यावर गेलो नाही, तर कितीतरी खूप पॉझिटिव्ह कार्बन फुटप्रिंट्स आपण क्रिएट करू शकतो. तर हे ऍडव्हान्टेजेस डेफिनेटली आहेत. आणि जसं एक कन्सेप्ट आपण अशी ऐकली असेल की न्यू नॉर्मल, म्हणजे नवीन नॉर्मल गोष्टी काय आहेत पोस्ट कोविड नंतर, म्हणजे हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग. आणि ह्या गोष्टी जर आपण बाहेर ट्रॅव्हल केलं असेल कधी तर आपल्याला लक्षात येईल की या गोष्टी बाहेरच्या देशात पाळल्या जातातच आहेत. फक्त आता त्या आपण समजा मुंबईचं उदाहरण घेतलं तर मुंबईमध्ये लोकलमध्ये सोशल डिस्टन्सिंग कसं पाळायचं हे सर्वात मोठी चॅलेंजिंग गोष्ट आहे. पण मला वाटतं
हा मनुष्य प्राणी जो आहे तो स्वतःहूनच त्याच्यामधून मार्ग काढत असतो आणि स्वतःची मार्गक्रमण अशा पद्धतीने करत असतो. तर हे सगळे जे न्यू नॉर्मल आहेत हे आपल्या लाईफस्टाईलचे भाग होणार आहेत आणि त्याला आपल्याला पर्याय नाहीये. आणि आता गेल्या 60 दिवसांनी आपल्याला हे शिकवलंय की वी कॅन अडॉप्ट दिस. बरं. अ, अ, तसं तसं जर खरंच झालं तर मुंबईतील ट्रॅफिक आणि ओव्हरऑलच सगळं कमी होईल आणि येस. लोकं कारण पुण्यात तेवढा प्रॉब्लेम नाहीये. मुंबईत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला अक्षरशः 2-2, अडीच-अडीच तासही लागतात. बरोबर. तर नाही, मला पण आता जर तुम्ही जर पोल्युशनचे आकडे जर बघितलेत ना केअरफुली, तर त्याच्यामध्ये ड्रास्टिकल चेंजेस तुम्हाला दिसतील. बरोबर. हं. सर ह्याच्या पुढचा मी एक तुम्हाला इंटरेस्टिंग प्रश्न विचारायचा आहे. कारण यात हं. बरेचसे कन्फ्युजन आहेत किंवा काही रादर बऱ्याच लोकांना त्या गोष्टी कळल्याही नाहीयेत. हं. भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी 5 प्रेस कॉन्फरन्स घेतल्या बॅक टू बॅक. म्हणजे ज्यावेळेस पहिल्यांदा नरेंद्र मोदींनी सांगितलं की आपल्याला आत्मनिर्भर बनायचंय. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की मी 20 लाख कोटींचं पॅकेज घोषित केलं आणि त्यांनी 5 प्रेस कॉन्फरन्स घेतल्या. या प्रेस कॉन्फरन्स मध्ये एसएमई ला काय मिळालं? बेसिकली आपण जर बघितलं आणि पहिल्यांदा इंट्रोडक्शन मध्ये पण तू सांगितलंस की एसएमई सेक्टर जे आहे ते भारतातलं सर्वात मोठं सेक्टर आहे आणि आज एसएमई सेक्टर हे सप्लाय चेन मधलं संपूर्ण इकोसिस्टीम मधलं फार महत्वाचं अंग आहे आणि त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन, मी ह्या वादात जात नाही की लोकल एम्प्लॉईज पाहिजेत का बाहेरच्या शहरातले पाहिजेत का बाहेरच्या गावातले पाहिजेत, पण एम्प्लॉयमेंट जनरेशन आज जास्त इफेक्टिव्हली एसएमई सेक्टर करते. तर अर्थमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांच्या डायरेक्शननी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही जी काही स्कीम इंट्रोड्यूस केली जी आपल्याला 5 कॉन्फरन्सेस म्हणून सांगितली, याच्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या काही गोष्टी थोड्याफार प्रमाणात आधी रोल आउट झालेल्या होत्या, फक्त त्या पूर्णत्वाला गेलेल्या नव्हत्या, कोविडमुळे त्या थांबल्या होत्या. त्याच्यानंतर काही गोष्टी त्याच्यामध्ये डेफिनेटली नवीन आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मला वाटतं की असं पंतप्रधानांपुढे बहुतेक एक चॅलेंज होतं की जसं जनधन खात्यामध्ये आपण प्रत्येक शेतकऱ्याला काही पैसे फिजिकली ट्रान्सफर केले, तसे पैसे तर कुठल्याही एसएमई किंवा बिझनेस सेक्टरला ट्रान्सफर करता येत नाही. कारण तशा पद्धतीचं बेल आउट केलं तर ही संपूर्ण इकॉनॉमी सिस्टीम कोलॅप्स होईल. तर कशा पद्धतीने एसएमई ला सपोर्ट करायचा हे सर्वात मोठा क्वेश्चन मार्क होता. पण त्यातल्या त्यात मला वाटतं पंतप्रधानांनी सुवर्ण मध्य गाठलेला आहे आणि त्यांनी एक सर्वात महत्वाची गोष्ट अशी सांगितली की ज्या एसएमईनी ऑलरेडी लोन घेतलेलं असेल फेब्रुवारी पर्यंत ज्यांच्या आउटस्टँडिंग लोन असेल बँकेचं आणि तर त्याच्या 25% ऍडिशनल लोन तुम्हाला सेम बँकेकडनं सेम रेटवर कुठलीही नवीन कोलॅटरल सिक्युरिटी किंवा कुठलीही ऍडिशनल सिक्युरिटी किंवा कुठलेही नवीन डॉक्युमेंटेशन न देता हे तुम्हाला 4 वर्षासाठी हे लोन मिळेल. 25% तुमच्या एक्झिस्टिंग आउटस्टँडिंग लोनच्या मॅक्झिमम 25% मॅक्झिमम 5 कोटी होतात आणि हे तुम्ही तुमच्या बँकेकडे जाऊन अप्रोच करून घ्यायचंय. बँक तुम्हाला असं क्वेश्चन करणार नाही की तुम्हाला हे कशासाठी पाहिजे. आता तुमच्या ज्या कर्ज आहेत की एम्प्लॉईचे पगार द्यायचे आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला बरीच देणी द्यायची आहेत, अजून काही युटिलिटी बिलं भरायची आहेत, तर ह्याच्यासाठी आज एसएमई सेक्टरकडे पैसे नाहीयेत. तर त्याच्यासाठी हे इमिजिएट वर्किंग कॅपिटल अवेलेबल करून दिलेलं आहे. म्हणजे तुमचा धंदा चालू आहे की नाही हे महत्वाचा प्रश्न नाही याच्यामध्ये. तर 25% तुम्हाला मिळेल आउटस्टँडिंग तुमचं जे आता लोन आहे त्याच्या. आणि हे जे लोन आहे हे एक गॅरंटी कॉर्पोरेशन निर्माण केली. त्या गॅरंटी कॉर्पोरेशननी बँकेला ह्याची गॅरंटी देण्यात येईल, भारत सरकार याची गॅरंटी देणार आहे. हा एक सर्वात मोठा महत्वाचा बेनिफिट किंवा महत्वाची सुविधा, बेनिफिट मी म्हणत नाही, ही सुविधा एसएमई सेक्टरला या स्कीम मधनं मिळाली आहे. अजून बऱ्याच गोष्टी ज्या वेगवेगळ्या सेक्टर्स मधल्या आहेत, पण मला वाटतं ही सर्वात महत्वाची सुविधा दिलेली आहे. आणि मकरंद सर, मी तुमची फेसबुकची टाइमलाईन फॉलो करत असतो. तर तुम्ही दिलेल्या 2 सजेशन, तुमचं आणि नितीन गडकरींजींनी एक व्हीसी तुमच्या बरोबर केली होती. त्यात तुम्ही ज्या येस. 2 सजेशन दिलेल्या त्या निर्मला सीतारामनजींनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितल्या. तर त्या 2 कुठल्या तुम्ही सजेशन दिल्या आहेत आणि त्या इम्प्लिमेंट झाल्यात? बरं, त्या एसएमई रिलेटेड नसतील किंवा असतील, पण तुम्ही त्या माझ्या प्रेक्षकांना सांगा. नाही, त्या एसएमई रिलेटेड आहेत. त्याच्यातलं एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर माझं जर बिझनेस आहे आणि मी एमएसएमई म्हणून रजिस्टर केलेलं आहे, म्हणजे उद्योग आधार माझ्याकडे आहे,
तर मला जे MSME ऍक्ट आहे त्या ऍक्ट मधले सगळे बेनिफिट ऑटोमॅटिकली अवेलेबल होतात. हे इथला एक महत्वाचा बेनिफिट असा आहे की जर मी एखाद्या मोठ्या ऑर्गनायझेशनला, ज्याला आपण OEM म्हणतो म्हणजे ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर म्हणतो, त्याच्याकडे जर मी त्याचा सप्लायर म्हणून काम करत असेल आणि त्याला सप्लाय केलेला असेल, तर मला त्यांनी 45 दिवसाच्या आत प्रायोरिटी पेमेंट, जर माझा डिस्प्यूट नसेल कुठला इनव्हॉइसचा, तर देणं आवश्यक आहे. तर ही ही प्रोव्हिजन MSME कायद्यामध्ये आहे. नंतर ह्याचे रिटर्न सर्व या मोठ्या कंपन्या भरतात वेळोवेळी, की आमच्याकडे एवढे ड्यूज आहेत, एवढे आम्ही पेमेंट दिली. तर आता काय झालंय, आता त्यांना एक सर्वात महत्वाचं कारण मिळालंय की कोविडमुळे आम्ही हे 45 दिवसात पेमेंट दिली नाही. तर अशी कारणं इग्नोर करा आणि 45 दिवसात SMEs ला पेमेंट मिळेल अशी एक व्यवस्था निर्माण करा, असं मी एक सजेशन दिलं होतं. आणि हे सजेशन त्याचा अजून पुढचे फाईन प्रिंट्स यायचे आहेत, पण हे सजेशन मोर ऑर लेस माझ्या हिशोबाने ऍक्सेप्ट झालेलं आहे. कारण हे कायद्यामध्येच प्रोव्हिजन आहे, फक्त ती इम्प्लिमेंट करायची जरूर होती. आणि दुसरं एक सजेशन असं दिलं होतं की आता आपल्या इंटरनॅशनल बॉर्डर्स बंद असल्यामुळे आपल्याला जे एक्सपोर्ट्स साठी जे गुड्स आपल्याकडे तयार आहेत आणि जे मे बी नावाशेवाला पडून असतील किंवा कुठेतरी पडून असतील, तर त्याचं जे वारफेज, जे डिमरेज चार्जेस लागतात, ते डिमरेज चार्जेस, वारफेज चार्जेस कमी करा, ही एक सजेशन दिली होती. आणि एक 25% म्हणजे वर्किंग कॅपिटल फॅसिलिटी एक्सटेंड करून द्या, ही एक सजेशन दिली. त्यामुळे तुम्ही अशा चांगल्या चांगल्या सजेशन देत राहा. येस, येस. त्या होत आहेत असं आता दिसतंय इकडे. सर, एक आपण इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे आलोय. मला खूप एक इंटरेस्टिंग प्रश्न, अजून एक इंटरेस्टिंग प्रश्न विचारायचा आहे, की आता आम्ही बातम्यांमध्ये बघतोय किंवा आमच्याकडे पण काही मीडिया रिपोर्ट्स येतात की चायनामधून, जसं विवो कंपनी असेल किंवा जर्मन फुटवेअरची एक कंपनी असेल, जे भारतात येत आहेत. तर भारतात येत आहेत ते चांगलीच गोष्ट आहे आपल्या भारताकरता ते येणं. पण चायनामधून भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली आकर्षित करायला MIDC ला तुम्ही काही सूचना कराल का? की MIDC ने ही फॅसिलिटी द्यावी, हे करावं. जसं आता मुख्यमंत्र्यांनी काही घोषणा केल्या मागच्या त्यांची जी फेसबुक लाईव्ह झालं त्याच्यामध्ये, पण त्याच्यात काही पर्टिक्युलर अशा काही सूचना तुम्ही देऊ शकाल? इज ऑफ डुईंग बिझनेस ही एक कन्सेप्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि भारताचं रँकिंग हळूहळू इज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये इम्प्रूव्ह होत आहे, हेही आपल्याला माहिती आहे. फक्त ह्याच्यामध्ये काय आहे, पूर्वीपासून आपल्याकडे लायसन्स आज चालत आलेलं होतं. आज ते खूप चांगलं, म्हणजे खूप कमी प्रमाणात ते आहे. सगळे लायसन्सेस मोस्टली आपण काढून टाकले. पण बाहेरच्या माणसांना किंवा बाहेरच्या इन्व्हेस्टरला जे एक प्रकर्षाने जी एक गोष्ट जाणवते की लोकल टॅक्सेस किंवा स्टॅम्प ड्युटी म्हणा, किंवा त्याच्यानंतर क्लिष्ट कागदपत्र, नंतर इन्फोर्समेंट ऑफ लिगल कॉन्ट्रॅक्ट, जो एक इज ऑफ डुईंग बिझनेस मधला महत्वाचा फॅक्टर आहे. तर ह्याच्यावर अजून भारताचं रँकिंग फार इम्प्रूव्ह झालेलं नाही. तर हे रँकिंग इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला जे MIDC म्हणा किंवा कुठली जी क्षेत्र आहेत, त्या क्षेत्रामध्ये खूप रिफॉर्म्स, अजून जे रिफॉर्म्स ऑलरेडी आहेत, अजून रिफॉर्म्स आणायला लागतील. महाराष्ट्र सरकारने एक मैत्री म्हणून एक वेबसाईट काढलेली, ज्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप एकदम स्विफ्ट रीतीने वेगवेगळे रजिस्ट्रेशन आपल्याला मिळतात. तर ती अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. तर अशा पद्धतीचे अजून नवीन नवीन उपक्रम आपल्याला घ्यायला लागतील, की जेणेकरून फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि नवीन इंडस्ट्रीज महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त येतील. आता चायनाची जर आपण गोष्ट म्हटली, तर भारत सरकारने लॉकडाऊन झाल्यानंतर एक नोटिफिकेशन काढलं आणि त्या नोटिफिकेशन मध्ये असं ते नोटिफिकेशन अशा अर्थाचं आहे की भारतातल्या ज्या कंपन्या आहेत त्या बाहेरच्या देशांसाठी सॉफ्ट टार्गेट नाहीत फॉर द पर्पज ऑफ फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. म्हणजे काय झालं की समजा तुमची भारतात एखादी कंपनी आहे आणि भारतात ते 2 महिने, तुम्ही 3 महिने लॉकडाऊन कोविड परिस्थितीमुळे तुमची परिस्थिती बिघडली आणि तुमची जी शेअर प्राइस आहे ती खूप खाली गेली, तर कमीत कमी पैशामध्ये ती कंपनी अक्वायर करता येते. तर अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी चायना आणि काही कंट्रीज निर्माण करत होत्या. तर भारत सरकारने एक नोटिफिकेशन काढून असं सांगितलं की अशा पद्धतीचं भारताच्या सीमेशेजारी असलेले जे देश आहेत, त्या देशांना भारतात जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्याला गव्हर्नमेंटचं प्रायर अप्रुव्हल लागेल. अशा
पद्धतीने ते इमिजिएटली कंट्रोल केलं. याच्यामुळे काय झालं की इंडियन कंपन्या ज्या आहेत त्या सॉफ्ट टार्गेट होण्यापासून वाचल्या. तर हे एक फार महत्वाची स्टेप भारत सरकारने घेतली. तर त्याच्यात मला अजून एक फक्त एक शेवटचा मी प्रश्न विचारतो, कारण हा प्रश्न मायग्रेशन या रिलेटेड आहे, की आता एसएमईज मध्ये जे कामगार काम करतात, तसं आपल्याला माहिती आहे मुंबई पुण्यातनं हम्म, पर्टिक्युलरली महाराष्ट्रातनं हम्म, अनेक लोक आपापल्या हम्म, गावात हम्म, गेलेत आणि ते हम्म, जसे गावात पोहोचले तेव्हा इथे आपल्या लॉकडाऊन 4.0 मध्ये ग्रीन झोन, ऑरेंज झोन मध्ये इंडस्ट्रीज ओपन केल्या. तर हम्म. आता काही पर्टिक्युलरली डेटा आहे का, की किती लेबर एसएमई इंडस्ट्री मधला मायग्रेट झालेत आणि त्याच्यामुळे एक मोठा व्हॅक्यूम तयार झालाय एसएमई मध्ये? म्हणजे फॅक्टरी तर चालू झाली 2 महिन्याने, पण आता हम्म. कामाला लेबर नाहीये. असे काही अशी प्रॉब्लेम झालेत? परिस्थिती अशी परिस्थिती मेजॉरिटी ठिकाणी आहे. कारण काय आहे की हे वर्कर्सना पहिल्यांदा त्या एसएमई ओनर्सनी थांबवण्याचे प्रयत्न केले आणि त्यांना वेळोवेळी सपोर्ट दिला, त्यांना पूर्ण पगार दिला, त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था केली. त्यामुळे ते 1 महिना 1.5 महिना थांबले. त्याच्यानंतर मनुष्य स्वभावाला काय, हाताला काम नसलं तरी तो बैचेन होतो. तर त्याप्रमाणे त्यांची स्थिती झाली आणि त्यांनी असा विचार केला की आता इथे फ्युचर काहीच दिसत नाहीये. आणि मला वाटतं याच्यामध्ये आपलं सरकार पण थोडंसं म्हणजे त्याच्या ज्या पॉलिसीज आहेत ना, त्या थोड्याशा शेकी पॉलिसी झाल्या की एकदा काय करावं काय करू नये अशा द्विधाता मनस्थितीमध्ये आपण गेलो. त्यामुळे हे वर्कर आज दुर्दैवाने मेजॉरिटी ऑफ द वर्कर्स बाहेर गेलेले आहेत. जसं आमच्या पुण्यामध्ये आज जे मेट्रोचं काम चालू आहे, आजच मी न्यूज वाचली की जवळजवळ 1000 ते 1500 वर्कर्स त्यांना 1.5 महिना जवळजवळ थांबवून ठेवलं होतं. पण आता रेल्वे चालू झाल्यामुळे ते सगळे गेले. त्यामुळे जरी मेट्रोचं काम करायचं असेल तरी आज वर्कर काही अवेलेबल नाहीत, अशी परिस्थिती आहे. अशी परिस्थिती मोरलेस सगळ्या इंडस्ट्रीमध्ये आहे. आज अशी परिस्थिती एसएमई मध्ये नाहीये की माझ्याकडे ऑर्डर आहे का, ऑर्डर आहे. मला आज 25% जास्त फायनान्स मिळतोय का, फायनान्स मिळतोय, पण माझ्याकडे लेबर नाही काम करायला. आणि मी त्याच्या जागी दुसरा कुठला नवीन माणूस घेतला तर त्याला मी घेऊ शकतो, म्हणजे माझं त्याच्यामध्ये काही ऑब्जेक्शन नाही. पण त्याला ट्रेन करणे, त्याला त्या स्किल, कारण ही सगळी स्किल लेबर, म्हणजे बऱ्यापैकी लेबर्स हे स्किल लेबर्स होते. अनस्किल्ड लेबर रिप्लेस करता येतील तुम्हाला, पण स्किल लेबर कसे रिप्लेस करणार? तर हा एक भयंकर मोठा प्रश्न आहे. आणि हा त्यांना रिमायग्रेट करण्यासाठी लवकरात लवकर पावलं उचलली नाही तर मला वाटतं ते दिवाळीच्या आधी काही ही परिस्थिती सुधारायचं, म्हणजे सो फार एज लेबर मायग्रेशन इज कन्सर्न, ही परिस्थिती सुधारायची शक्यता नाही. मला ह्या पुढचा प्रश्न तोच होता, की कधीपर्यंत सगळ्या म्हणजे मुंबई असेल, एमआयडीसी असतील, पुण्या एमआयडीसी असतील, या सगळ्या इंडस्ट्रीज प्रॉपर म्हणजे बिफोर करोना जशा चालू होतात तसं कधीपर्यंत चालू होण्याची आशा आहे? तुमचं बऱ्याचशी बिझनेसमन किंवा यांच्याशी फॅक्टरी ओनरशी असेल तर त्यांचा एक अंदाज काय आहे? ज्याच्यामध्ये प्रोसेसिंग कमी आहे ना, म्हणजे माल घ्यायचा विकायचा, म्हणजे जे ट्रेडिंग आहे, सेल्स आणि ट्रेडिंग आहे, हे तर लगेच चालू होईल, त्याला काही प्रॉब्लेम नाही. समजा जर तुमचे ऑटोमेटेड इंडस्ट्री असेल तर तीही पटकन चालू होईल, कारण त्याच्यावर लेबर डिपेंडन्सी कमी असते. पण लेबर ओरिएंटेड, लेबर जास्त लागणारी इंडस्ट्री असेल तर ती चालू व्हायला वेळ लागेल. जर ही परिस्थिती आता 1 महिन्याभरामध्ये आटोक्यात आली तर दिवाळीनंतर ही सिच्युएशन इम्प्रूव्ह होईल. आणि ओव्हरऑल इकॉनॉमीची सिच्युएशन मला नाही वाटत की 20-21 या पूर्ण फायनान्शियल इयर मध्ये काही इम्प्रूव्हमेंट दाखवेल. 20-21 नंतर ती इम्प्रूव्हमेंट दाखवायला सुरुवात करेल. पण याचा अर्थ असा नाही की आपण गाळातच जाणार आहे का, गाळात अजिबात जाणार नाही आपण. फक्त इथे सस्टेनेबिलिटी, म्हणजे आपण एक खंबीर धोरण स्वतःच्या मनाशी बाळगलं पाहिजे की आपण यातून बाहेर पडणार आहे, यातून पॉझिटिव्ह गोष्टी आपण घेतल्या पाहिजेत. आणि मला वाटतं याच टिप्स आहेत बिझनेसेससाठी. सर, जसं तुम्ही सांगितलं पॉझिटिव्ह या नोटवरती आपण इथे इंटरव्ह्यू थांबूया. आणि जसं तुम्ही सांगितलं की आपल्याला व्ही नकोय, आपल्याला यू हवाय. तर सो आपण त्या यूच्या खाली आहोत आणि आता परत वरती येऊ. आणि सर, नक्की थँक्यू व्हेरी मच की तुम्ही आटपाट खबरच्या या आटपाट चर्चा त्या दुसऱ्या एपिसोड मध्ये आलात आणि बरंच एक पॉझिटिव्ह साइड सांगितलीत, की इव्हन निर्मला सीतारामनजींचं पण सांगितलं की त्याच्यातनं 25% आपल्याला जास्त पैसे मिळणार आहेत बँकांकडनं. तर एक ओव्हरऑल पॉझिटिव्ह तुम्ही पॉझिटिव्हिटी क्रिएट केली आहे एसएमईच्या जे ओनर्स आहेत किंवा रायदर स्टाफ आहे, लेबर्स आहेत.
त्याच्यामुळे थँक्यू सर तुम्ही आल्याबद्दल. आणि तुम्ही काळजी घ्या. तुम्ही पुण्यात राहतात, पुन्हा आता रेड झोन आहे, आम्ही मुंबईत राहतो, आमचाही रेड झोन आहे. लवकरात लवकर आपण रेड मधनं ग्रीन झोन मध्ये जाऊ आणि मग आपापली कामं चालू करू. थँक्यू सर. थँक्यू रोहित, थँक्यू, ऑल द बेस्ट, ऑल ऑफ Yes. यू, थँक्यू.